नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप देसाई शेती मित्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शेती मित्रमध्ये आपण काही शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहणार आहोत, ज्या शेतकऱ्यांनी परिस्थितीवर मात करत चांगलं व्यवस्थापन करून यश मिळवलंय। त्यांच्या यशामागची मेहनत आपण या शेती मित्रमध्ये जाणून घेणार आहोत। पहिली यशोगाथा पाहूया सोलापूरच्या एका शेतकऱ्याची। सोलापूरचा सांगोला तालुका हा तसा पारंपरिक दुष्काळी, मात्र तिथल्या एका शेतकऱ्यानं हार न मानता कमी पाण्यावर डाळिंबाची बाग फुलवली आहे। महूदमधील मकसूद मुलानी या शेतकऱ्याला डाळिंबाच्या बागेनं करोडपती बनवलाय। सांगोला तालुक्यातील महूद गावातील मकसूद मुलानी यांची वडिलोपार्जित 2 एकर शेती होती, तिलाही पाणी नाही। घरची परिस्थिती इतकी हलाखीची की दुसऱ्यांच्या शेतात काम केल्याशिवाय पोटात अन्नाचा कण जात नव्हता। त्यानंतर मकसूद भाईंनी 2007 मध्ये आपल्या मित्राकडून डाळिंबाची रोपं आणली, त्याची लागवड केली। डोक्यावर पाणी आणून ही रोपं त्यांनी जगवली आणि पहिल्याच हंगामात विक्रीमधून त्यांना 60 ते 70 हजार रुपयांचा नफा झाला। माझी परिस्थिती जी होती ती भयानक बिकट होती अगोदर। नंतर मी कामाला असं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या इथं, व्यापाऱ्याच्या इथं, कुठं काम जिथं सापडेल त्या ठिकाणी कामाला जात होतो। मग अशा परिस्थितीमध्ये मुलाला शिक्षणाला सुद्धा पैसे नव्हते, म्हणजे अशी परिस्थिती होती माझी। मग बागेत क्षेत्राकडे वळण्यासाठी रोपाला सुद्धा पैसे नव्हते। मग अशा परिस्थितीमध्ये एक सत्यवान लेंडे म्हणून दहिवडीचा मित्र होता, आणि तो मित्र जे होता तो मित्रांनी सांगितलं की भाई मी रोप देतो, तुम्ही काय नका, परिस्थितीचा काय विचार करू नका, कधी येतील तेव्हा पैसे द्या। मग अशा ठिकाणी घेऊन गेला की त्याच्या रोपाला गिराईक नव्हतं आणि मला रोपाला पैसे नव्हतं। अशा परिस्थिती ठिकाणी गेलो मी। त्या ठिकाणी मग रोप त्यानं घेऊन दिली। ते रोप एकदम अतिशय स्वस्त रेटमध्ये, म्हणजे 4 रुपये रोप मला घेऊन दिले। पहिल्याच हंगामात डाळिंबानं दिलेला आधार त्यांना मोठा दिलासा देणारा होता। मग त्यांनी 2 एकर शेताची देखभाल करतच शेजारचं आणखीन 3 एकर शेत खरेदी केलं। मात्र पाण्याचा प्रश्न होताच। पाण्यासाठी शेतात विहीर घेतली, पण अपेक्षित असा पाण्याचा साठा होईना। मग त्यांनी बोर घेतलं, बोरचं पाणी त्यांनी विहिरीत सोडलं आणि पाण्याचा प्रश्न सोडवला। ते 2 एकर शेतीवरती 14 एकर क्षेत्र झालेलं आहे आता आपलं, आणि नवीन खरेदीमध्ये आणि नवीन लागणमध्ये, नवीन शेतीमध्ये जवळजवळ हे 2 एकर सोडून दुसरी 7 एकर लागण केलेली आहे। पहिली पूर्वीची 2 एकर जी शेती होती त्या शेतीमध्ये डाळिंबाच्या उत्पन्नापासून जे भांडवल जे तयार झालं, त्या भांडवलावर मी काय केलं, थोडीशी विहीर पाडली। विहीर पाडल्यानंतर त्याच्यात बोर काय शेजारच्या क्षेत्रामध्ये घेतलं आणि त्या बोरचं पाणी आता सध्याच्याला त्या विहिरीत टाकतोय आणि त्याच्यावर थोडं थोडं ठिबकद्वारे पाणी डाळिंबीला देतोय। तर ह्याला सर्वसाधारणतः डाळिंबीच्या ठिबकसाठी खर्च येणारा जो आहे तो एकरी 20 हजारापर्यंत जातो। 2007 नंतर त्यांच्या शेतातलं उत्पन्न वाढलं। याला कारण म्हणजे बाहेरील मजूर लावून काम करण्यापेक्षा घरातीलच मंडळी शेतात काम करू लागली। मकसूद मुलानी दरवर्षी 40 ते 50 टनापेक्षा अधिक अगदी चांगल्या प्रतीची डाळिंब निर्यात करतायत। यावर्षी जवळपास 70 टन डाळिंब त्यांनी विकली आहेत। यावर्षी दर कमी मिळाला असला तरी त्यामधून त्यांनी 40 ते 50 लाखांचं आर्थिक उत्पन्न मिळवलंय। अशा प्रकारनं म्हणजे आता आपल्याला जवळजवळ 60 ते 70 टनाच्या आसपास अवरेज पडतं वर्षाकाठी। रोजगाराच्या हातात घन कसलाही न देता आम्ही घरीच करतो, आणि 2 बायका आमची घरची आहे आणि 2 बायका, ह्याच्यावर आता सध्याच्या वेळेला 14 एकर क्षेत्र सगळं त्याच्यावरच वठवतो आम्ही सगळं। पण डाळिंब त्याचं जाग्यावरनं मार्केटिंग करतो काय, एका वेळेस त्याला आपण हे बी केलं, रेसिड्यू फ्री बी केलं, ते युरोप मार्केटला बी त्याने घेऊन गेलं। आणि आता सध्याच्याला 2 वर्षात काय नाही, पाठीमाग
2 वर्षामध्ये सगळे जागेवरूनच उचलतात. काय म्हणजे काय प्रॉब्लेमच येत नाही. डाळिंब हे तर व्यापारी भरपूर असतात. आर्थिक जी परिस्थिती होती ती आता पूर्णपणे माझी सुधरून गेलेली आहे. म्हणजे त्या डाळिंबीच्या उत्पन्नावरती मी 12 एकर क्षेत्र घेतली, खरेदी केलं. त्याच्यात बी डाळिंब लागण केली, तिथे बी डेव्हलपमेंट केलंय. एकूणच काम करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस परिस्थितीलाही झुकवू शकतो, हेच मकसूद मुलाणी यांनी आपल्या प्रगतीमधून दाखवून दिलाय. सचिन कसबे, जय महाराष्ट्र, पंढरपूर. जळगावच्या यावलचे शेतकरी प्रवीण चौधरी यांनी अभ्यासपूर्ण केलेली गव्हाची शेती परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी केलेल्या गव्हाच्या शेतीतून त्यांना नेहमीपेक्षा दुप्पट उत्पन्नाची अपेक्षा आहे. जळगावच्या यावल तालुक्यातील इदगाव इथले शेतकरी प्रवीण चौधरी या तरुण शेतकऱ्याची गव्हाची शेती तालुक्याचा चर्चेचा विषय बनलाय. याचं कारण म्हणजे अभ्यासपूर्ण गव्हाची लागवड. कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न कसं घेता येईल यासाठी त्यांनी केलेला अट्टहास. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. माझे वडील यापूर्वी 7-8 वर्षापूर्वी जेव्हा शेती करायचे त्यावेळेस त्यांना ज्वारी किंवा या इतर कपाशी या इतर पिकांमध्ये एवढं काही फारसं मिळायचं नाही आणि शिल्लकही काही राहायचं नाही. त्यामुळे कर्ज वगैरे ते कर्जसुद्धा ते भरू शकत नव्हते. पण 7-8 वर्षापूर्वी मी जेव्हा इथे आलो तेव्हा गहू सुरुवातीला थोडंसं याच्यानेच लागवड करून बघितली की आपल्याला जमेल नाही जमेल, पण त्यापासून जे मिळणारं उत्पन्न जे मिळत गेलं त्यामुळे आज माझा परिवार किंवा मला कुठल्याही याची कामाची काही आवश्यकता पडली नाही आणि आरामात मला एकरी 20 ते 25 हजार रुपये उत्पन्न मला 4 महिन्यामध्ये हमखास मिळू लागले. ते गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शेतात गव्हाचं पीक घेत आहेत. परिसरातल्या इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत प्रवीण दुप्पट उत्पन्न घेत आहेत. योग्य व्यवस्थापनानं त्यांनी लोड शेडिंगवर मात केली आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी ते पारंपरिक पद्धतींचा वापर करतायत. ही माझी जमीन मध्यम प्रकारची असून काळी आणि भुरी अशी दोन्ही प्रकारची मिश्र पद्धतीची आहे आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी आहे. साधारण याला 4 पाण्यांमध्ये हा गहू येत असल्यामुळे त्यामुळे पाणी जास्त लागत नाही आणि कमी पाण्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न हमखास येतं. इकडे लोड शेडिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे पाण्याचं आम्हाला व्यवस्थित नियोजन करावं लागतं. आमच्या इकडे 2 पद्धत आहेत, जशा नागमोडी किंवा पट्टा पद्धत. जर जमीन उताराची असली तर त्याला पट्टा पद्धत योग्य असते आणि अशी मध्यम असली म्हणजे सपाट असली तर मग नागमोडी त्याला चालू शकते. आणि त्याच्यामुळे ह्या लोड शेडिंगमुळे आम्ही कमी याच्यामध्ये पण जास्त हे घेण्याचा प्रयत्न करतो. पाणी वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न आम्ही करतोय. एकंदरीतच अभ्यासपूर्वक आणि चांगल्या मशागतीनं शेती केली तर नक्की शेतकरी यशस्वी होतो, हे प्रवीण चौधरी यांनी सिद्ध केलंय. शुभदा नेवे, जय महाराष्ट्र, जळगाव. शेतीमित्रमध्ये एक छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत पशुपालनातून समृद्ध झालेल्या एका शेतकऱ्याची यशोगाथा.